आपल्या मुलांना पोहण्यासाठी अनेक जण क्लासेस लावत असतात, परंतु अशी एक घटना घडलेली आहे आणि ती व्हायरल होत आहे। ते पाहून लोकांनी संताप व्यक्त केलेला आहे। आपल्या मुलांची खरंच काळजी घेतली पाहिजे अशा कमेंट्स आलेल्या आहेत। महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एक हाऊसिंग सोसायटीच्या जलतरण तलावात एका 42 वर्षीय जलतरण प्रशिक्षकाला 10 वर्षाच्या मुलीला अयोग्यरित्या स्पर्श केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे। अशाच व्हिडिओ आणि अपडेट्ससाठी इनसाइड मराठीला जरूर सबस्क्राइब करा। आरोपी मंगेश देसले हा मुलीला प्रशिक्षण देत असताना शनिवारी दुपारी ही घटना घडली। पीडितेच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनुसार प्रशिक्षकाने तिच्या मुलीच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केला असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय। पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की देसले यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 354 महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिच्यावर हल्ला करणे किंवा फौजदारी बळजबरी करणे आणि 354 ए अनाच्छादित शारीरिक संपर्क आणि प्रलोभन किंवा मागणीच्या स्वरूपात लैंगिक छळनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स पोस्को कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे। त्यामुळे लहान मुलांना कुठे बाहेर क्लास लावत असाल तर त्याची पूर्णपणे काळजी घ्या। अशा नराधमांपासून आणि लोकांपासून सावध राहणं खूप गरजेचं आहे। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा।